तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आज ज्याच्याकडे आहे त्या अर्थसंकल्पाविषयीचे सगळे तपशील आपण दिवसभर पुढारी न्यूजवर बघणार आहोत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे। राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प मांडतील। अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांचा हा 11वा अर्थसंकल्प असणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाढणार का याकडे खरतर संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या महिलांचं लक्ष आहे। विशेषतः शिवाय महागाईने होरपळलेल्या सगळ्यात सर्वसामान्य जनतेला आजचा अर्थसंकल्प काय नेमका दिलासा देतोय याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीचा ताण, राज्यासमोरील कर्जाचा वाढता आलेख, वित्तीय शिस्त ही सगळी आव्हानं असताना संतुलित अर्थसंकल्प सादर करण्याचं आव्हान हे सरकारसमोर असणार आहे। यंदाचा अर्थसंकल्प मांडताना वित्तीय शिस्तीचा गाडा रुळावर आणण्याचं मोठं आव्हान महायुती सरकारपुढे असणार आहे। त्यामुळे आता अर्थसंकल्प प्रत्यक्ष सादर झाल्यानंतर त्यातून काय घोषणा होत आहेत, काय नेमका लेखाजोखा मांडला जातोय हे पाहणं तितकंच औत्सुक्याचं असणार आहे। आणखी तपशील आपण घेणार आहोत। प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। निखिल, काय या सगळ्या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणता येईल? आज सगळ्या राज्याचं लक्ष या बजेटकडे आहे। नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं तर राज्याचा आज अर्थसंकल्प आहे तो सादर होणार आहे। यावेळी जो अर्थसंकल्प सादर होतोय त्याच्यामध्ये निवडणुकीच्या वेळी जे काही आश्वासनं देण्यात आलेली होती त्याच आश्वासनाला पाहता कशा प्रकारे आज जी घोषणा होत आहेत ते देखील पाहणं महत्वाचं ठरेल। तसेच निवडणुकीपूर्वी सरकारने उभारलेला या ठिकाणी ज्या योजना आहेत त्या म्हणजे मग महिलांच्या बाबतीत असतील, तसेच बाल कल्याणाच्या योजना असतील, सौर ऊर्जा संदर्भातल्या ज्या योजना असतील, या सगळ्यांना आता आज जो अर्थसंकल्प सादर होईल त्या अर्थसंकल्पात घोषणा होत आहेत का आणि त्या संपूर्णपणे पूर्तता होत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल। परंतु गेल्या काही दिवसांमध्ये जो राज्याचा आर्थिक खर्च आहे, आर्थिक भार आहे, तो जो वाढलेला आहे तो कमी करून जवळपास 70% खर्च कमी करून 30% कपात जी आहे ती करावी लागणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज अर्थसंकल्पात अजित पवार 2 वाजता नक्की काय काय मुद्दे मांडतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरून आज कठोर अर्थसंकल्प मांडण्याचे सूतोवाच देखील आहेत ते केले गेलेले आहेत याआधी। त्यामुळे 2 वाजता नक्की अजित पवार आता या अर्थसंकल्पात कुठले महत्वाचे मुद्दे मांडतायत आणि राज्याच्या विकासासाठी कुठली धोरणं याच्यामध्ये येत आहेत हे देखील पाहणं महत्वाचं ठरेल। जी निखिल, विशेष लक्ष असणार आहे ते लाडक्या बहिणींचं, कारण हप्ता वाढणार असं म्हटलं गेलेलं होतं। या लाडक्या बहीण योजनेबरोबरच आणखी कुठल्या लोकप्रिय योजना आहेत ज्याच्या संदर्भात आजच्या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष असेल असं म्हणता येईल? नक्कीच आपण पाहिलं तर निवडणुकीपूर्वी ज्या लाडक्या बहिणीच्या योजना आहेत त्याच्यानंतर 15 दिवसावर सुरू करण्याचं आश्वासन आहे ते आणि याच्यात 43,000 कोटींचा जो भार आहे तो राज्याच्या तिजोरीवरती पडतोय। त्यासोबतच पाहता या भागात, ग्रामीण भागात खास करून कॉन्क्रीटीकरण असेल किंवा सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्यांना सवलती देण्यासंदर्भात ज्या घोषणा आहेत त्या करण्यात आलेल्या होत्या। त्या अनुषंगाने देखील या जो संकल्प सादर केला जातोय त्यामध्ये ह्या घोषणा आहेत त्या होऊ शकतात। त्यामुळे प्रामुख्याने आर्थिक भार लक्षात घेता जो अर्थसंकल्प सादर होईल तो अजित पवार कशा मुद्द्यांवरती त्या ठिकाणी जो लक्ष देतात ते देखील पाहणं महत्त्वाचं। जी निखिल, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी। आजचा जो अर्थसंकल्प सादर होतोय त्या संदर्भातले आणखी काही महत्त्वाचे मुद्दे आता आपण जाणून घेणार आहोत, ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे ज्याच्याकडे आपलं लक्ष असेल। अर्थसंकल्प सादर करताना अनेक आव्हानं असणार आहेत। लोकप्रिय घोषणांच्या अंमलबजावणीचा ताण सरकारवर असेल, त्याबाबत कशा पद्धतीने आखणी केली जाते हे पाहावं लागेल। राज्यासमोरील कर्जाचा वाढता आलेख सुद्धा डोळ्यासमोर ठेवून काय तो निर्णय घ्यावा लागेल। वित्तीय शिस्त लावण्याचं मोठं आव्हान राज्यापुढे असेल, अर्थमंत्र्यांपुढे आहेच। लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजनांचा विशेष ताण आहे। लोकप्रिय योजनांना कात्री लागणार का याकडे सुद्धा लक्ष असेल।